नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. राजूरमध्ये जगदंबा जन आरोग्यम जेनेरिक मेडिकलचा भव्य शुभारंभ. सर्वसामान्यांना मिळणार स्वस्त दरात औषधे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात औषधे मिळावीत या उद्देशाने अकोले तालुक्यातील राजूर येथे जगदंबा जन आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आणि खात्रीशीर गुणवत्तेची जनऔषधी सेवा आता राजूरकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. राजूरमधील जयसंताची चौक महाराष्ट्र बँकेसमोर जगदंबा जन आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माननीय आमदार वैभवराव पिचड साहेब यांच्या शुभ हस्ते आणि श्री क्षेत्र मोवेशी येथील श्री श्री 1008 महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती डॉक्टर कोंडारनाथ महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी आमदार वैभव पिचड, कोंडारनाथ महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुनीताताई भांगरे, भाजपा अकोले तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे, उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत खाणे, माजी सरपंच गणपतराव देशमुख, उपसरपंच संतोष बनसोडे, ग्रामस्थ नितीन काळे आणि जन आरोग्यमचे सीईओ श्री बाळासाहेब पुलाटे यांनी मेडिकल स्टोअर्सच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. जगदंबा जन आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला उपस्थित झालेले सन्माननीय माजी आमदार वैभव पिचड, तसेच अकोलेकरांचं राजूरकरांचं श्रद्धास्थान कोंडार महाराज, भांगरेताई व सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. मला आज जगदंबा जन आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअर या राजूरमध्ये मला वाटतं हे पहिलंच शॉप जेनेरिक मेडिकल स्टोअरचं असणार आहे. आणि मुळात लहानगे परिवाराबद्दल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी जास्त बोलणं होती होणार नाही, कारण लहानगे परिवार हा तसा खरं सदन परिवार, परंतु काहीतरी समाजासाठी करणं आणि आणखी काही समाजाला देता येईल या भावनेतनं खरं तर त्यांनी हे मेडिकल स्टोअर आमच्याकडे भक्तांनी मागून त्यांनी ते सुरू केलंय. त्याच्यामध्ये मेडिकल स्टोअर म्हटलं की बऱ्याच वेळेस असं वाटतं की यार खूप पैसे मिळतात, यांच्यामध्ये यांचा काही फायदा आहे का, यांना खूप जास्त प्रॉफिट होतोय का. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हे सांगेल की हे स्वस्त औषधी सेवाचे दुकान आहे. त्याच्यामध्ये औषधं जे मिळणार आहेत हे अतिशय स्वस्त दरामध्ये राजूरकरांना मिळणार आहेत. कारण आम्हाला माहिती आहे की आमचे 300-350 ब्रांचेस जवळपास 5-6 राज्यांमध्ये आमचं काम चालतं. इथे अकोले आहे, संगमनेर असेल, कोथरूड असेल, इथे सुद्धा आमच्या ब्रांचेस सुरू झाल्यात ऑलरेडी. अतिशय चांगला रिस्पॉन्स, अतिशय त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तिथे सुद्धा बरेच राजूरून लोक, आमचे बरेचसे पेशंट राजूरून अकोल्याला जायचे, कधी संगमनेरला जायचे, कधी कोथरूडला जायचे. तर लांबगे सरांनी, विजू लांबगे असतील, राहुल लांबगे असतील, त्यांनी ती जी काही गैरसोय या लोकांना होत होती ती गैरसोय होऊ नये म्हणून राजूरमध्येच एक आम्हाला फ्रँचायझी द्या किंवा राजूरमध्येच हे दुकान आम्ही सुरू करतो आणि इथून आम्ही या लोकांच्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो या उद्देशाने खरं तर आज जगदंबा जन आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअर आपण राजूरकरांच्या सेवेत आज रुजू होत आहे. मुळात जेनेरिक मेडिसिन बद्दल जर विचारायचं झालं किंवा बोलायचं झालं तर जेनेरिक मेडिसिन स्वस्त असतात, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आजार जे काही आहेत की ज्यांना बीपी असेल, शुगर असेल, आणि आज जर बघितलं लाईफस्टाईलमुळे किंवा आजच्या धावपळीच्या युगामध्ये आज घरोघर हे सगळे पेशंट सापडायला सुरुवात झाली. आज प्रत्येक घरामध्ये कोणाला तरी बीपीचा त्रास असेल, कोणाला तरी शुगरचा, डायबिटीसचा त्रास असेल, कोणाला जरी अस्थमाचा त्रास असेल, हार्टचे रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा अगदी सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सर एड्स पर्यंतचे सर्व प्रकारचे मेडिसिन जवळपास या शॉपमध्ये आज तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. आणि जेनेरिक औषधे ही स्वस्त असतात.
स्वस्त का असतात? कारण त्याच्यामध्ये असं काही नाही की बाबा आम्ही घरी तयार करतो, कुठेतरी भेसळ करतो, काहीतरी त्याच्यामध्ये चुनाविना टाकून त्याला स्वस्त द्यायचे म्हणून देतोय. असं कुठेही नसतं. कारण मेडिकल फील्ड मध्ये जो कायदा आहे हा अतिशय कडक आहे. याच्यामध्ये इन्स्पेक्शन होत असतात. गव्हर्नमेंटचे FDA चे ड्रग इन्स्पेक्टर हे नेहमी इन्स्पेक्शनला येत असतात, त्याची चौकशी करत असतात आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर काहीतरी औषधांचे नमुने ते स्वतः घेऊन जात असतात, पुन्हा टेस्ट करत असतात. तर हे सगळं करत असताना स्वस्त याच्यासाठी असतं की याच्यामध्ये आपण कुठल्याही डॉक्टरांना कमिशन देत नाही, कुठल्याही मेडिकल स्टोअर वाल्याला आपण ओपन मार्केटमध्ये हे देत नाही. आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे, जिथे हे मेडिसिन आपण तयार करतो, तिथे तयार झाल्यानंतर ते औषधं डायरेक्ट या दुकानात येतात आणि त्यामुळे मध्ये जो खर्च असतो म्हणजे डिस्ट्रीब्युटर असतील, होलसेलर असतील, C&F असतील, यांचं जे कमिशन असतं की यांना जो प्रॉफिट असतो तो प्रॉफिट आपण कुठेही याच्यामध्ये ठेवलेला नाही आणि म्हणून ती किंमत याच्यामध्ये कमी झालेली असते. त्यामुळं औषध हे त्याच दर्जाचं, त्याच उत्कृष्टतेचं औषध इथे आपण तयार करत असतो. कारण औषध तयार करण्यासाठी आम्हाला सुद्धा बरेचशा परवानग्या घ्याव्या लागतात. गव्हर्नमेंटकडे तयार झाल्यानंतर ते गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये ते चेक केलं जातं आणि ते जर अगदी छोटस जरी त्याच्यामध्ये फरक पडला तरी ती बॅच आमची पूर्ण रिजेक्ट होते आणि उत्कृष्ट बॅच तयार झाल्यानंतरच ते मार्केटमध्ये लॉन्च केलं जातं. त्यामुळे औषध हे स्वस्त आहे याचा अर्थ असा नाहीये की याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं आहे. हे तेच औषध आहे. मुळात आपण बघतो जेनरिक या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर जेनरिकचा अर्थ हा होतो मूळ. जसं की आपण बघतो पाण्याची बॉटल, उदाहरणार्थ ही पाण्याची बॉटल आहे, याच्यावर सह्याद्री ऑक्सिमोर हे नाव दिलेलं आहे. पण याच्यामध्ये असणारं पाणी जे आहे हे पाणी आपण कुठेही गेलो, अगदी अमेरिकेत गेलो, जर्मनीला गेलो, जपानला गेलो किंवा आणखी जगभरात कुठेही गेलो तरी पाणी बदलणार आहे का? पाणी तेच, फक्त त्याचं पॅकिंग बदलेल, त्याचा कलर बदलेल, बॉटलची साईज बदलेल, शेप बदलेल. बरं, तर हे झालं ब्रँडिंग. या बॉटलची नाव जे दिलं गेलं हे ब्रँडिंग झालं. पण पाणी जे आहे, पाण्याचं जे संयुग आहे ज्याला आपण H2O म्हणतो, हे सेम आहे. त्यामुळे जेनरिक म्हणजे पाणी. ठीक आहे. औषधामध्ये असणार उदाहरणार्थ आपण सगळ्यांना माहितीये की पित्त सगळ्यांनाच होतं, ऍसिडिटी सगळ्यांनाच होते. आपण कुठल्याही एका मेडिकल स्टोअर मध्ये गेल्यानंतर आपण पित्ताची गोळी मागतो आणि ओमेज ही गोळी सगळ्यांना मिळते. तुम्हाला नाव माहिती असेल. ओमेज हे नाव जे आहे हे त्या कंपनीने दिलेलं त्या औषधाला ब्रँड नेम आहे. पण ओमेज मध्ये असणारं जे मूळ घटक आहे, जे केमिकल नाव त्याचं ओमेप्रोझोल असतं. त्यामुळे ओमेप्रोझोल या नावाने आम्ही हे मार्केटमध्ये आणतो म्हणून आम्हाला ब्रँडिंगचा खर्च सुद्धा आमचा वाचतो. नाही तर आम्हाला टीव्हीवर ऍड द्यावी लागली असती, डॉक्टरांनी जे लिहावं म्हणून आम्हाला डॉक्टरांना काहीतरी सपोर्ट करावा लागला असता, मेडिकल स्टोअरवाल्यांना आम्हाला तिथे बॅनर छापून द्यावे लागले असते. हा जो खर्च, जो एक्स्ट्रा जो खर्च औषध तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी होतो, तो खर्च आम्ही इथे वाचवलेला आहे. आणि म्हणून ही जी औषधं आहेत ही अतिशय उच्च दर्जाची असतात, अतिशय स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण बघतो की औषधांवर आजचा खर्च हा जो आहे हा प्रचंड महाग झालेला आहे. कारण साधं आपण सर्दी खोकल्यासाठी जरी एखाद्या डॉक्टरांकडे गेलो तरी कमीत कमी 500 रुपयाची औषधं ही तुम्हाला दिली जातात किंवा ती घ्यावीच लागतात, त्याशिवाय माणूस बरा होणार. तर मग असं जर सर्दी खोकल्यासाठी असेल आणि ज्यांना रोज औषधं घ्यायची, उदाहरणार्थ एखाद्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, ज्यांना साखर आहे, डायबिटीस आहे, त्यांना तर औषध घेण्याशिवाय पर्याय नाहीच आहे. कारण रोज औषध घ्यावे लागेल आणि जर रोजचा खर्च आपण बघितला तर कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये एका डायबेटिक माणसाला औषधासाठी दर महिन्याला लागत असते. पण हीच औषधं जर तुम्ही जगदंबा जन आरोग्यामध्ये घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला जे 3,000 रुपये महिन्याला लागत होते हा खर्च तुमचा 700-800 रुपयावर येतात. कारण जवळपास 70 ते 80% स्वस्त दरामध्ये ही औषधं तुम्हाला विजू आणि राहुल लांगे साहेबांनी सुरू करून दिलाय. नक्कीच याचा फायदा घ्या. औषधांसाठी वेगळा खर्च काही करू नका. औषधं तुम्हाला अतिशय उच्च दर्जाची व क्वालिटीची औषधं आजपासून आम्ही तुम्हाला देत आहोत. अगदी सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सर एड्स पर्यंतची जवळपास 2200 प्रकारची औषधं तुम्हाला या शॉपमध्ये मिळायला सुरुवात होणार आहे. सो पुन्हा आपण सर्वजण इथे आलात, आम्हाला आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वादासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो. माझे 2 शब्द. ज्यावेळेला माणसं उभी राहतात
ज्या वेळेला प्रगती करतात त्यावेळेला समाजाला एक सन्मान आणि समाजाच्या मनात एक आदर असतो. आमचे मित्र आदरणीय विजू शेठ लामगे, त्यांचे बंधू राहुल लामगे यांनी मनापासून आम्ही तशा अर्थाने विजू होऊन आम्ही आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या खूप जवळ खूप वर्ष राहिलो, परंतु साहेबांकडनं नेहमी सन्मान मिळाला, त्याच पद्धतीने वैभव भाऊंकडनं देखील मिळतो. आणि म्हणून माणसं येतात, माणसं जातात, परंतु समाजामध्ये समाज मनाची नाळ किती जोडली, सामाजिक बांधिलकी किती जपली, हा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात राहतो. आदरणीय पुलाटे साहेबांनी अतिशय सुंदर भाषण मनोगत केलं की जी लोकांची जी जनरिक बद्दलची जी भावना आहे ती अतिशय मनातनं चुकीची असते. आणि माझी आदरणीय पुलाटे साहेबांना मनापासून विनंती असेल की तुम्ही तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात यासाठी काहीतरी जनजागृती व्हावी या उद्देशानं तुम्ही काहीतरी कार्यक्रम घ्या. त्याचं कारण तुमचं जनरिकचा व्यवसाय अतिशय वाढू शकतो. कारण आमच्या सर्वसामान्य माणसाची खरोखर जनरिक बद्दलची जी भावना आहे ती थोडी मनातनं चुकीची असते का बाबा हे कंटेंट वेगळं असू शकेल किंवा हे कंटेंट औषधाचं वेगळं असेल, याने कुठं रिॲक्शन वगैरे येते काय. कारण सर्वसामान्य माणूस गोळी घेताना 4 वेळा विचार करतो. तुम्ही एखाद्या माणसाला म्हटलं भाऊ इकडे नाही गोळी घेतो, तो काही तुम्ही किती पैसे दिले तर घेणार नाही. त्याचं कारण असं तर सर्वसामान्य माणसाचा विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. त्या विश्वासा संदर्भात आपण पुलाटे साहेब आपण मनापासून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल या राजूर गावचा नागरिक म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि विजू शेठ लांबगे आणि त्यांचे बंधू राहुल शेठ लांबगे यांना आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. परमेश्वर तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करू. जनरिकच्या निमित्तानं तुम्ही सामाजिक बांधिलकी जपतायत, समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती ठेवतायत आणि म्हणून अनेक माणसं बघतो आपण समाजामध्ये, परंतु समाजाचं देणं लागणं आणि सामाजिक बांधिलकी जपणं ही माणसं फार समाजात दुर्मिळ आहेत. आणि म्हणून ते काम आपण या जनरिकच्या माध्यमातून मनापासून करताय. म्हणून मी आपल्या सर्वांना, आपल्या लांबगे कुटुंबियांना विशेषतः आपल्याला शुभेच्छा देतो. आपलं भविष्यातलं आयुष्य सुखा समाधानाचा, आपला व्यवसाय भरभराटीचा हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याच वेळा डॉक्टर साहेब आपण जनरिकचं नाव वाचलं तरी मेडिकलमध्ये माणूस जात नाही, कारण लोकांच्या मनामध्ये शंका आहे की आम्हाला महिन्याच्या गोळ्या जर 5,000च्या लागतात आणि तुमच्याकडून जर 1,000-1,200 मध्ये जर महिना निघणार असेल तर मग मनामध्ये शंका निर्माण होते. त्याच्यामुळं तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती या ठिकाणी सांगितली. राजूरच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विजू शेठ असतील, राहुल शेठ असतील यांनी अतिशय स्तुत्य आणि योग्य अशा प्रकारचा उपक्रम चालू केलाय. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विजू शेठला शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये त्यांचा हा उद्योग व्यवसाय राजूरच्या भरभराटीसाठी कामी यावा हीच सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. गावामध्ये जगदंबा जन आरोग्यम जनरेटिक मेडिकल स्टोअर्स या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार वैभव भाऊ पिचड, भांगरेताई, कोंडार बाबा आणि या ठिकाणी जे औषधे निर्माण करतात त्यांचे उपस्थित असलेले याचे कुडल साहेब, खऱ्या अर्थानं सर्वच माणसांना कोणता ना कोणता आजार हा नेहमीच होत असतो, परंतु या सर्वसामान्य कुटुंबाला परवडणारं आणि जे औषधं या ठिकाणी जे ओपन केलेलं मेडिकल जे आहे या मेडिकलमधून मिळणार आहे, कृपया या सर्वांचा फायदा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला होईल आणि याच्यामधून त्याच्या आरोग्याला मदत मिळेल. तर यासाठी विजू भाऊंना मी धन्यवाद देतो आणि त्यांनी हे मेडिकल या ठिकाणी चालू केलं. खऱ्या अर्थानं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. पुढील त्यांचं हे मेडिकल भरभराटीला येऊ अशी मी त्यांना विनंती करतो. जगदंबा जेनेरिक मेडिकलच्या उद्घाटनच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आदरणीय माजी आमदार वैभव भाऊ, त्याचबरोबर ममेश येथील महंत कोंडार नाना, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माजी सदस्य आणि भावी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आदरणीय
आमच्या वहिनी सुनीताताई भांगरे, त्याचबरोबर पुलाटे साहेब, त्यात भरत घाणे, आमच्या राजूर गावचे माजी सरपंच गणपतराव यशवंतजी आबाळे, उपसरपंच संतोष बनसोडे, नितीन काळे, संजय बडांगे, आदरणीय लक्ष्मण शेठ, उपस्थित आदरणीय एलमामे सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या परिसराची, आपल्या तालुक्याचा जर सारासार विचार करता, आपल्या तालुक्यामध्ये मध्यमवर्गीय लोक फार आहेत, गरीब लोक फार आहेत, आणि ह्या जेनेरिक मेडिकलमध्ये आपण बघतो प्रत्येक कुटुंबामध्ये दोन तीन माणसं हे कायम आजारी असतात. सातत्यानं त्यांना 12 महिने गोळ्या ह्या घ्याव्या लागतात. विजूला एक कल्पना होती, विजूला आम्ही चर्चा व्हायची त्यावेळेस आपल्या परिसरासाठी काहीतरी एक फायदेशीर बाब असं विजूच्या डोक्यात होतो, आणि विजूनी आणि राहुलनी ही संकल्पना अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलेली आहे. मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, तुम्हाला खरोखर शुभेच्छा देतो, आणि तुमच्या धंद्याला सुद्धा भरभराटी मिळो. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये जेनेरिकच्या बाबतीत प्रत्येकाला काही असं वाटत नाही, परंतु कंटेंट सुद्धा साहेबांनी सांगितलं, फुलाटे साहेबांनी, त्याच्यामध्ये जे औषधाचे कंटेंट असतात ते एकच असतात, फक्त कंपनी वेगळी असते, आणि ते औषधं हे ओरिजिनल असतात, त्याच्यामुळे डुप्लिकेट वगैरे चालत नाही. कारण त्याचं हे शासनाचे अधिकारी आहेत, हे ज्यावेळेस कंपनीमध्ये प्रॉडक्ट तयार होतं त्याची चेकिंग बिकिंग सगळी झालेली असते, त्याची टेस्ट झालेली असते. त्यामुळं या ठिकाणी विजू लहानगे या संपूर्ण कार्यक्रमाला जी मंडळी आली त्यांच्या सर्वांचं मी लहानगे परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. मेडिकल स्टोर यांना माझ्या देशमुख परिवारातून शुभेच्छा. आपल्या राजूर गावामध्ये, आपल्या या बाजारपेठेमध्ये प्रथमच जगदंबा जन आरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर नुकतंच या ठिकाणी पार पडलेलं आहे. आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या गावचे सुपुत्र माजी आमदार माननीय वैभव भाऊ, त्याचबरोबर आदरणीय कोंडार महाराज, त्याचबरोबर गणपत दादा, यशवंत अण्णा घाणे साहेब, त्याचबरोबर आत्ताच या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं ते आपले पुलाटे सर, त्याचबरोबर जयश्रीताई, त्याचबरोबर आपल्या उपसरपंच आदरणीय दादा, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, महिला भगिनी. खरं तर विजूभाऊ आणि त्यांचे बंधू अतिशय चांगला निर्णय घेतला की प्रथमच आपल्या या राजूर गावामध्ये जेनेरिक मेडिकल स्टोअर या ठिकाणी उभारण्यात आलं. निश्चितच ह्या शॉपच्या माध्यमातून आपलं राजूर गाव असेल, त्याचबरोबर संपूर्ण आदिवासी भाग असेल, आमच्या घाटघर त्या ठिकाणचा पूर्ण पट्टा असेल, निश्चितच ह्या शॉपच्या माध्यमातून ह्या सर्व जनतेला ह्या शॉपचा उपयोग होणार आहे. खरं तर आपण ज्यावेळेस म्हणजे जास्त वस्तूचे गोळ्या औषधं खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण अकोला असेल, संगमनेर असेल, नाशिक असेल या दूरवर ठिकाणी जातो, तर ते कमी किमतीमध्ये या ठिकाणी स्वस्त दरामध्ये ह्या शॉपमधनं आपल्याला निश्चितच फायदा भेटणार आहे. खरं तर आपण बघतो प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा का होईना पेशंट वैभव असतो, तर माझे आपल्याला विजूभाऊंना आज ह्या शॉपच्या निमित्तानं शुभेच्छा देते. आज ह्यांचा शॉपचा निश्चितच भरभराटी हो, याहीपेक्षा अजून या ठिकाणी विजूभाऊंनी ह्या माध्यमातून व्यवसाय करावा. मी आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या भांगरे कुटुंबियांच्या वतीने या लहानगे परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. तालुक्याचे माझे आमदार वैभव भाऊ, तसेच जिल्हा परिषद माझे अध्यक्ष नीलताई भांगरे, सर्वच घाणे दादा म्हणजे सर्वच कार्यकर्ते, सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही. अमंत्रम अक्षरम नास्ते नास्ते मूल्य अनक्षरम अयोग्य पुरुषम नास्ते योग्य तंत्र दुर्लभ. प्रत्येक अक्षर ब्रह्म आहे, त्याला ते जाणता आलं पाहिजे. प्रत्येक वनस्पती औषधी आहे, त्याच्यात गुणधर्म आपल्याला कळाले पाहिजे. प्रत्येक माणूस कामाचा आहे,
पण योजना करणारी जी माणसं आहेत ती दुर्लभ आहेत. आणि ही जी योजना करणारी माणसं दुर्लभ आहेत, ही माणसं या रूपाने उभे आज विजयभावाच्या रूपाने उभे राहत आहेत. कारण त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं प्लॉटे साहेबांनी की नाही का, की मूळ जे आहे ते पाणी, आपल्या शरीरात सुद्धा 5 लिटर पाणी आपण म्हणतो रक्त नाही का, परंतु हे पाणी आणि याचं शुद्धीकरण हे नेहमी असावं. हे औषध कशासाठी? शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी. शुद्धीकरण करण्यासाठी ही औषध आहेत. परंतु आपण जो फरक पाहतो इतर मेडिकलचा आणि जनहित मेडिकलचा, तर मध्ये जो कमिशन आपण म्हणतो थोडक्यात नाही का, कमिशन, हा कमिशन याच्यामध्ये हा विषय नाहीये. हा डायरेक्ट सर्वसामान्य माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे. औषधाचा गुणधर्म आहे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत डायरेक्ट पोहोचणार आहे, म्हणून त्याची किंमत स्वस्त आहे. आणि स्वस्त औषध मी बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतलेला आहे, कारण मी त्याच क्षेत्रातला आहे की जास्त किमतीचं औषध असेल तर पटकन गुण येईल असा हा गैरसमज आहे. परंतु असं काही नाहीये की स्वस्त औषध हे माणसाला पटकन बरं करू शकतं, हा माझा अनुभव आहे. आणि ह्या औषधाची जी आपल्याकडं आज या मेडिकलचं उद्घाटन होत आहे, तर लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल आणि त्यासाठी मार्गदर्शक पण असायला हवा, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. की जर आठवड्यातून एखादा मार्गदर्शक ठेवला आणि छोटे छोटे जर कॅम्प घेतले तर त्याचा फायदा जनतेपर्यंत जास्त होईल. कारण प्रत्येक सोमवारी बाजार असतो, सोमवारी जर एखादं शिबिर ठेवलं, त्या शिबिरातनं याचा प्रचार प्रसार होईल आणि जास्तीत जास्त जनतेला त्याचा उपयोग होईल. मी या विजयभाऊला शुभेच्छा, शुभ आशीर्वाद देतो. त्याचं पुढील कार्य हे जोरदार चालेल असा शुभ आशीर्वाद देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. जनरिक मेडिकल स्टोअरच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आदरणीय परमपूज्य कोंढाळ महाराज. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भांगरेताई, या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने जनरिक मेडिकल कसं आपल्या सर्वांना फायदेशीर आहे या संदर्भातली माहिती देणारे आदरणीय पुलाटे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय यशवंतरावजी आवाळे साहेब, गणपतराव देशमुख साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले लाजूरगावचे उपसरपंच संतोषजी बनसोडे, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि पती. एक मगाशी सरांनी सांगितली ती खरी गोष्ट आहे. एक औषध आहे. एक लक्षात घ्या, आजारी पडलात तुम्ही, आजारी पडल्यानंतर या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस या ठिकाणी पहिले काय माणूस पाहतोय, डॉक्टरकडे जात नाही. पहिले आपण म्हणतो का याची ऍडव्हर्टाईज पाहिली, त्याची ऍडव्हर्टाईज पाहिली, यांनी हे सांगितलं, या हिरोने सांगितलं, हे गोळ्या काढल्या का मी बरं होतो, त्या हिरोने सांगितलं काय जेव्हा घेतल्यावर मी सुंदर दिसतो. हे जे काही आपण म्हणतो ना, तर हे आपण स्वतःवर काय करतो, पहिले आपण आपल्यावरती प्रयोग करून घेतो आणि प्रयोग आपले झाले, प्रयोगातून अजून काही वाढलं, मग आपण म्हणतो डॉक्टरकडे जायचं. आणि मग डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्या ठिकाणी होतं की या गोळ्या त्या गोळ्या घ्या. त्यावेळेस आपण जातो मेडिकलमध्ये, देतो ती प्रिस्क्रिप्शन देतो, त्याच्यावरती गोळ्या घेतो. गोळ्या घेतल्यानंतर बहुतांश अंशी, आता यापूर्वी या ठिकाणी घटना घडायच्या, मी म्हणजे बाजूला आमचे खाजगी डॉक्टर आहेत त्याच्यामुळे मी जाणीवपूर्वक आठवण करून देतो का डॉक्टरनी एकदा प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, गोळ्या लिहून दिल्या, गोळ्या लिहून घेऊन दिल्यानंतर त्या गोळ्या घेतल्या मेडिकल मधून, ते म्हणायचे मला आणून दाखवा, आणून दाखवायचं आणि त्याच्यानंतर ते म्हणायचे तुम्ही घ्या म्हणून सांगायचं. त्याचं कारण हे होतं की जे काही डॉक्टर या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन करून देतो त्या पुन्हा औषध म्हणजे तब्येत व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या तपासल्या जातात की खरोखर ते कंटेन त्या माणसामध्ये जे काही अडचणी आहेत. महाराजांनी सांगितलं का मुळात औषधं हे शरीरातली शुद्धी करण्यासाठी आहेत, तर ते औषधं जे आहेत ते शुद्धी करण्यासाठी आहेत, तर शुद्धी व्हावी या दृष्टिकोनातून जे काही दिलेले औषध आहेत ते व्यवस्थित माणसापर्यंत गेले पाहिजेत, ही खऱ्या अर्थाने त्या मागची भावना देखील. आज आपण बघतो का 2014 साली देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी खऱ्या अर्थाने या गोष्टीला प्राधान्य क्रमांक द्यावं, कारण की देशभरात नव्हे नव्हे तर जगभरात आजारी पडणारे माणसं, त्याच्यावरती होणारे उपचार, उपचारांवरती होणारा खर्च हा जर पाहिला तर तो अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये कुठेतरी एखाद्या कुटुंबामध्ये एखादा दुर्धर आजार जर जडला
तर त्याने आयुष्यभर साठवलेली पुंजी नव्हे तर त्याचं आयुष्याचं जे काही घरादारापासून कर्जबाजारी होण्यापर्यंत आपण अनेक वेळेस या गोष्टी पाहिलेल्या देखील आहेत. का एखादं औषध अनेक वेळेस या ठिकाणी सांगितलं जातं का आजारी पडलेला माणूस आहे, काही त्यांना अमुक अमुक औषध लायचंय, इंजेक्शन द्यायचंय, हे इंजेक्शन इतक्याला महागाचं आहे. मग काही माणसाला कुटुंबाला देखील वाटतं का अरे आपल्याला माणूस आहे, आपला जवळचा माणूस आहे, त्याला या ठिकाणी वाचवलं पाहिजे आणि वाचवा न करता काही झालं तरी चालत, मी उधारी करेल, या ठिकाणी काही कर्ज काढेल, परंतु आपला माणूस टिकला पाहिजे, वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून तो प्रत्येक दिवसाला एक इच्छा ठेवून, होप ठेवून या ठिकाणी वेगवेगळे डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने आपण औषधांना पुढे जात असतो. बरेच वेळेस या ठिकाणी येतं का ज्यावेळेस आपण बघतो का औषधांची मागायची मी परत माग येतो थोडस का डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर काय होतं का बरेच वेळेस या ठिकाणी पाहतो कंपन्या वेगवेगळ्या आहेत का आमचे फारुकी डॉक्टर साहेब या ठिकाणी तपासणी करायचे, कारण की वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे औषधं असायचे आणि वेगवेगळ्या औषधांमधून खरोखर त्या पद्धतीचं औषध त्या माणसामध्ये जातं का नाही, चांगले औषधं गेले तर लवकर बरं होईल, ही खऱ्या अर्थाने त्या मागची भावना असतं. आता मी तुम्हाला विचारतो की ज्यावेळेस आपण बघतो का बरेच वेळेस या ठिकाणी होतं का जे काही मेडिसिन आहेत या मेडिसिन वरती प्रचंड अशा जाहिराती आपल्याला पाहायला भेटतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीचा कट प्रॅक्टिस का ज्यावेळेस कुठलं तरी एखादं औषध डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन करून पुढे सांगतात तर त्यांना कुठेतरी त्या पद्धतीचे प्रोविजन म्हणा का जे काय असेल तर ते त्यांना त्या पद्धतीने होत असतं. मग आज या ठिकाणी आपण बघतो का जेनरिक औषध काय का ज्यावेळेस 2014 साली खऱ्या अर्थाने देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की बाजारामुळे या ठिकाणी लोकांना स्वतःच्या कुटुंबातील पैसा न ठेवता कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी काम करायला लागतंय, पैसे द्यायला लागतात. अशा वेळेस या ठिकाणी जेनरिक औषधाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अतिशय कमी पैशामध्ये या ठिकाणी त्याच दर्जाची चांगली दर्जाची औषधं त्या माणसांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत. या दृष्टिकोनातून उभ्या देशभरात जेनरिकला स्वतः मोदी साहेब प्रमोशन करतात. काय प्रमोट करतात? अनेक वेळेस तुम्ही जर पाहिलं का महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब घेत असतात. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा मन की बातचा कार्यक्रम असतो आणि या मन की बातच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील देशामध्ये चाललेल्या घडामोडी असू द्या, एखादा शेतकरी असू द्या, या शेतकऱ्याचं कौतुक करायचं काम असू द्या किंवा जेनरिक मेडिकलच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत आरोग्याच्या सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून असू द्या, हे सर्व कामकाज या ठिकाणी आपल्याला या महिन्याच्या शेवटच्या मन की बात रविवारी मन की बात मध्ये या ठिकाणी ऐकायला भेटत असतं. सांगायचं तात्पर्य हेच आहे का एकीकडे आपण म्हणतोय की आरोग्याच्या बाबतीतल्या सुविधा वाढल्यात, त्याचबरोबर औषधं देणारे दवाखाने वाढलेत, कंपन्या वाढल्यात, परंतु खर्च कमी झालाय का? खर्च कमी होत नाही. त्याच्याकरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकमेव मार्ग कुठल्याही पद्धतीच्या माध्यमातून जाहिराती नाही, परंतु जाहिरातीवरती होणारा खर्च आपल्या थेट उत्पादकांपर्यंत त्या कमी पैशामध्ये गेला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने या जेनरिक मेडिकलची भावना आणि जेनरिकच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून पुलाटे साहेब आपण आपले सर्व सहकारी अतिशय चांगलं काम करतात, त्याबद्दल निश्चित टाळ्या वाजवून साहेबांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी भविष्यातील काय गोष्टी आहेत तर महाराजांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे. एकीकडे आपण म्हणतो की या देशामध्ये सर्वात जास्त जर जुन्या काळ जर पाहिला तर वनौषधी म्हणून या ठिकाणी या देशाचं पॅटंट आहे आपल्याकडं. आपण या ठिकाणी जे काही आहेत का आपल्याकडे असलेल्या वनौषधी या वनौषधींवरती या ठिकाणी आरोग्याचे बरे करणारे आपण पाहत होतो, परंतु ज्यावेळेस आपण म्हणतो ना का त्याच्यानंतर गोळ्या औषध आले, लोक म्हणतात ते नाही या औषधांपेक्षा जडीबुटींपेक्षा गोळ्या घेतल्यावर बरं होतं. आता गोळ्या घेत असताना एखादी मानसिकता मागाशी सांगितली तशी का एखादी गोळी 5 रुपयाची आणि एखादी गोळी 50 रुपयाची. माणसाला मनामध्ये काय होतं 50 रुपयाची गोळी घेतली तर बरं ना, 50 रुपयाची गोळी घेतली तर लवकर बरं होतं, ही माणसाची मानसिकता झाली. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण त्याच्यातले तज्ञ नाहीत का ती 50 रुपयाच्या औषधामध्ये काय कंटेन आहेत आणि 5 रुपयाच्या औषधामध्ये काय कंटेन आहेत हे आपण मेडिकल क्षेत्रात नाही, परंतु जे या क्षेत्रातील माणसं आहेत ज्यांना समजतंय ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगतात का या ठिकाणी पॅरासिटामॉल जे आहेत ते पॅरासिटामॉल 50 रुपयाच्या औषधामध्ये पण आहेत, ते 5 रुपयाच्या औषधामध्ये देखील.
तुमची शरीराची गरज काय, शरीराची गरज किती टक्के तुम्हाला या ठिकाणी त्या पॅरासिटामॉलची गरज आहे ते या ठिकाणी ओळखून घेतलं पाहिजे. निदान कारण असताना 1000 mg ची गोळी घ्यायची ते शरीराला त्रास करून घ्यायचा, त्याच्यापेक्षा या ठिकाणी आपण म्हणतो त्या पद्धतीने ज्या जनरिकच्या माध्यमातून ज्या प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या डॉक्टर त्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, माध्यमातून गेलं पाहिजे, त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि डॉक्टर प्रिस्क्रिप्शन करून सांगतात चांगल्या पद्धतीची औषधं कमी खर्चातील आणि देशभरात मगाशी आपणच बोललात का जाहिरात झाली पाहिजे. जाहिरात स्वतः नरेंद्रभाई मोदी साहेब करतात ते का या माध्यमातून देशभरात, आणि हे नुसतं आपण नाही. आता एकीकडे आज आपल्या माझ्यामध्ये मी खरोखर दादांचे लक्ष्मण दादांचे या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतंय. त्या दादांनी खऱ्या अर्थाने जर लांबगे परिवारचा आपण सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो का सुरुवातीचा प्रवास जर पाहिला तर आठवडी बाजारापासून मग गाडी, पाण्याचा टँकर, तिथून मग जी जगदंबा सेवा सुरू झाली तर थेट आज या ठिकाणी मेडिकल पर्यंत. काय एकीकडे एक कष्टातून संसार उभा केला, कष्टातून ज्या संसार उभा केला, हे संसार उभा करत असताना या ठिकाणी विजू शेट असेल, त्यानंतर या ठिकाणी हे सर्व जे काही त्या सर्वांनी या ठिकाणी काय राहुल असेल, या सर्वांनी काय पाहिलं. मला बोलता बोलता त्या ठिकाणी आमंत्रण आलं असेल आणि आल्यानंतर त्या ठिकाणी बोलायचं काय सांगितलं त्यांनी का ज्यावेळेस मी ऍडमिट होतो त्यावेळेस ऍडमिट असताना एक गोष्ट पाहिली का काही म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी औषधांना अभावी गरीब कुटुंबातील माणसांना औषध भेटले नाही, पर्यायी या ठिकाणी त्यांच्या मृत्यूला समोर जायची पाळी या ठिकाणी आलेली पाहायला भेटली. कुठेतरी त्याला मनामध्ये हा भावचा या ठिकाणी आला का रे या औषधांपायी जर लोकांचे जीव जाणार असतील तर आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि हा पुढाकार घेत असताना राहुल असेल आणि विजयभाऊ असतील यांनी खऱ्या अर्थाने हा पुढाकार घेतला. राजूर सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये या ठिकाणी या जनरिक मेडिकलच्या माध्यमातून अतिशय स्वस्ताची औषधं गोरगरीब माणसांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे हा खरा हेतू ओळखून त्यांनी आज या ठिकाणी मेडिकल जनरिक मेडिकलची सुरुवात होते. आणि नाव आहे ते सगळ्यांना परिचित आहे. जगदंबा मातेच्या शेजारी राहण्यापासून ही सुरुवात झाली ती खऱ्या अर्थाने त्या जगदंबा मातेचा आशीर्वाद घेऊन ती माणसं सगळी पुढे निघालेली आहे. आणि भविष्यात या ठिकाणी हा देवतांचा आशीर्वाद घेऊन आणि एक चांगल्या कामासाठी जी त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलोच आहात. मी माझ्या वतीने विजू भाऊ आपल्या सर्वांना, त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यामध्ये राहुल भाऊ या ठिकाणी बसणार आहे. राहुल भाऊ विशेष तुला या ठिकाणी शुभेच्छा देतो का जे मनामधला तुमचा भाव आला की खरोखर एक भाव असा आहे की गोरगरीब माणसांची या माध्यमातून सेवा झाली पाहिजे, आजारी पडलेल्या माणसाला स्वस्ताची औषधं भेटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने भाव ओळखून आपण या ठिकाणी ही एक चांगली पाऊल या राजूर भागामध्ये आज सुरुवात केलेली आहे. माझं तर पुढचं म्हणणं आहे लवकरच एखादी ब्रँच तुम्ही शेंडीलाही उघडा का जेणेकरून खऱ्या अर्थाने ही सेवा जी आहे ती सेवा गोरगरिबांपर्यंत जास्त प्रमाणात गेली पाहिजे ही खऱ्या अर्थाने त्या मागची भावना आहे. का जेणेकरून आपण बघतो की औषधं घेत असताना आजारी पडलेल्या माणसांना पैशाचा बोजा कमी झाला पाहिजे ही खऱ्या अर्थाने या मागची भावना आहे. ती अतिशय चांगली भावनेने आपण आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या माध्यमातून पुलंदी साहेब आपण या ठिकाणी आपले सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर महाराजांचा आशीर्वाद तर नेहमीच विजयभाऊच्या पाठीशी आहे. त्याच्याशिवाय मला पत्रिका देतात आल्यानंतर सांगितलं की महाराजांचा आहे ताईंचा उल्लेख करणार आहे, बाकी राजकीय कुठले बोलवणार नाही. विजयभाऊ राजकीयाचा भाग वेगळा आहे, परंतु या माध्यमातून एकच गोष्ट मला या ठिकाणी पसंत पडली का ज्या माध्यमातून जो हेतू आपण ठेवला हा हेतू सर्वसामान्य माणसांच्या सेवेचा आहे आणि सर्वसामान्य माणसाला मदतीचा आहे. आणि या हेतूतून अतिशय चांगला हेतू घेऊन आपण या ठिकाणी हे काम सुरू करतो. ते पुन्हा एकदा आपल्याला या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे विजयभाऊ आपल्या लांबगे परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसेच जन आरोग्यमचे CEO श्री बाळासाहेब पुलाटे आणि डायरेक्टर श्री अभिजित पाटणकर यांची देखील यावेळी प्रमुख उपस्थिती होती. औषधे तीच खरी जी असतात परवडणारी हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या मेडिकल स्टोअर्समुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक श्री लक्ष्मण शेठ लहामगे, श्री विजय लहामगे आणि श्री राहुल लहामगे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले. परवडणार आणि गरिबांना आवडणार, श्रीमंतांना आवडणार आणि गरिबांना परवडणार अशी जनसेवा आज आम्ही राजूरमध्ये जगदंबा जन आरोग्यम जेनरिक मेडिकल या माध्यमातून सुरू केलेली आहे. प्रसंगी
आज या सोहळ्यास उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माजी आमदार वैभवभाऊ पिचड, कोंढरनाथ महाराज, तसेच जिल्हा परिषद सदस्या, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे, त्यांच्या समवेत आलेल्या भांगरेताई, तसेच देशमुखताई, तसेच आमच्या राजूर गावचे माजी सरपंच गणपतराव देशमुख, आवर्जून आमच्या पत्रिकेवर उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक यशवंत अण्णा आभाळे, तसेच उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भरतरावजी घाणे साहेब, आणि विशेषतः ह्या जगदंबा जन आरोग्य जेनरिक सेवेमध्ये मला जसं मनापासून यावंसं वाटलं होतं आणि त्याच्यात भर घालणारे जे आमच्या जेनरिकचे सीईओ पुलाटे सर, अभिजित पाटणकर सर, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये का विजू शेठ तुम्ही हे करायचंय, तुम्हाला याच्यामध्ये उरारी धरायला लागेल, तुम्हाला याच्यामध्ये सहभाग करावा लागेल, तुमच्या गावामध्ये तुम्हाला कुठंतरी एक जन औषधी सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी तुम्हाला स्वस्त असं एक जेनरिक स्थापन करायचंय, कृपया तुम्ही आमच्या शब्दाला मान द्या. आणि ते असे आमचे मित्रच अभिजितजी पवार सर यांनी मला खूप याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि मी त्यांच्याही शब्दाला मान दिला. आणि जसं भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की भाऊ खरोखर ज्या वेळेला दादा आजारी होते, त्यावेळेला खरोखर मी हॉस्पिटलमध्ये खूप गोरगरीब लोकांची व्यथा बघितली आणि त्यावेळेला मनामध्ये आलं होतं की आपल्याला कुठली तरी एक राजूरमध्ये हे स्वस्त असं औषधी जे चालू करायचे, जेणेकरून आपल्या गोरगरीब जनतेसाठी याचा फायदा होईल आणि लोक या औषधापासून वंचित राहणार नाही. आणि योगायोग असा की पवार सरांच्या माध्यमातून आमचे एक मित्र आहे संगमेरचे श्याम ओझा, हे कॉमन फ्रेंड आहे आमचे, त्यांनी त्यांना सजेस्ट केलं आणि त्यांनी माझ्यापर्यंत हा निरोप दिला आणि मी लगेच त्यांच्या एका शब्दावर होकार दिला. तर मला मनातली जी माझी इच्छा आहे की आज कुठेतरी परमेश्वराने आई जगदंबेनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून त्या कामाला लागलो. याच्यामध्ये कोलाटे सरांचं, काही पाटणकर सरांचं फोन यायचा, कधी उद्घाटन करत्या, कधी करत्या, पण मी म्हणायचो सर थोडस काम बाकी आहे, थोडं हे बाकी आहे, लग्न कार्य आहे, थोडस आम्हाला राजकीय सगळ्या गोष्टी अशा, भाच्याचं लग्न आहे, अनेक गोष्टीमुळे मला हा विलंब झाला. नाही तर आपले 1-2 महिन्यापूर्वीच आपल्याला या सेवेमध्ये येण्याचा प्रयत्न होता. आज ह्या माध्यमातून सर्व, आज कोंढार महाराजांनी जसं सांगितलं की आपल्याला कुठंतरी एकदा सोमवारचं म्हणा किंवा एक 6 महिन्यातून कॅम्प घेण्याची गरज आहे. कोंढारनाथ महाराज निश्चितच आमचाही मानस तोच असणार आहे की आम्ही ह्या जगदंबा जन आरोग्य मेडिकलच्या माध्यमातून पुढच्याच वर्षी मेडिकवर हॉस्पिटल संगमेरचा कॅम्प राजूरमध्ये आयोजित करू, असे सर्वांना मी एक सांगतो. तसेच राजूरमधील सर्व मान्यवर नितीनजी काळे, चंद्रकांत तारगे, अरुण शाह, नंदुशेठ तारगे, गोविंदराव बारसकर, बाळासाहेब लहामगे, तसेच आमचे गोटीहून आलेले उद्योजक मामा अशोकराव केसनराव मुतडक, तसेच आमच्या आत्या शोभाताई, तसेच राजूरमधील संजय हेकरे, अशोकराव वराडे, विजूशेठ हेकरे, तसेच वेळात वेळ काढून आमच्या घराण्याशी खूप जवळीक असलेले मारुती तात्या मेचकर, तसेच मधु भाऊ, दिनेश भाऊ, रमेश शेठ लहामगे, मोहन शेठ, तसेच संगमेरून आलेले आमचे मामा बाळासाहेब लहामगे, रमेश लहामगे, कैलास पाबळकर, यादवराव देशमुख, तसेच आमचे चुलते शिवाजीराव लहामगे, दौलतराव देशमुख, तसेच आज या कार्यक्रमाला असलेले आमचे मित्र संतोष बनसोडे, निलेश सन्माननीय निलेश लहामगे, सचिन मुतडक, विनायक माळवे, संजू शेठ भडाके, चंपा वराडे, तसेच सर्व जमलेले माझे ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक आणि खेड्यापाड्याहून जे आलेले माझे बंधू आहे त्यांचंही, तसेच विशेषतः गंगारामजी दिंदळे, किरण हेकरे, सर्वांचं आज मनपूर्वक आज स्वागत करतो. आणि आज या जन आरोग्य जेनरिक मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी आपण जो आम्हाला शुभ आशीर्वाद दिला त्याबद्दल, तसेच आमचे मित्र गुरुवर्य जे आम्हाला 10वीला होते ते
माननीय पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी महाले सर यांचंही स्वागत. तसेच कोणाचा नजर चुकीने नामोल्लेख राहिला असेल तर कृपया माफ करा. आणि आज आम्हाला जो तुम्ही आशीर्वाद दिला असाच इथून पुढे देत राहा. आपल्या सेवेमध्ये जसं आपली सूचना असेल तसंच आम्ही करण्याचा मानस धरू. कुठलाही आम्हाला लोभ नाही, माया नाही, काही नाही. फक्त आम्हाला जनसेवा करायची आहे. जसं भाऊंनी सांगितलं, दादांनी खूप कष्टातून सर्व गोष्टी, पहिली राजूरमध्ये गाडी आमची, सर्व म्हणजे विशेषतः सांगायलाही आनंद होतो. तो कुठलाही व्यवसाय करायचा असला तर तो आम्ही करतो. भाऊ, पहिला व्यवसाय हा राजूरमध्ये आमच्यापासून सुरू झाला. कुठली गाडी असू, बिअर बार्बी असू द्या, सांगायचंय. व्हिडिओ थिएटर होतं आणि राईस मिलचा धंदा, राईस मिलचं भाऊने उद्घाटन केलं. आणि आज ह्यो एक आहे. आणि नवीन भाऊ अजून एक स्वप्न आहे माझं, मोठा एक प्रोजेक्ट होतोय भविष्यामध्ये. सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या प्रोजेक्टलाही यश येऊ असा काही दिवसामध्ये तो प्रोजेक्ट उभा होतोय. असंच तुमचं सर्वांचं आमच्या पुढच्या वर्षी कॅम्प घ्यायचं म्हटलं ना, लोकांना वाटेल पण पुढे जानेवारी फेब्रुवारी मध्ये. ठीक आहे सर. सर जर फुलाटे सर, मी आपल्या जसं भाऊंच्या सूचनेनुसार मी आपल्याला विनंती करतो की 2 ते 3 महिन्यामध्ये आपण राजूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प लावण्याची व्यवस्था करावी. सर्वांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. आणि आज सर्वजण आलात, सर्वांचे आभार मानतो. आणि आमचा कृपया प्लीज नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नका. समस्त लहामगे परिवार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदात संपन्न झाला. आज जगदंबा जनआरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअरचं उद्घाटन आपल्या अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड साहेब, तसेच कोंडवनाथ महाराज, सुनीताताई भांगरे व सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आज झालेलं आहे. आज जगदंबा जनआरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की राजूरकरांच्या सेवेमध्ये आज खऱ्या अर्थाने स्वस्त औषधी सेवाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. या जगदंबा जनआरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोअर मध्ये आज आपल्याला सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सर, एड्स पर्यंतचे सर्व प्रकारची औषधं जवळपास 30 ते 70% स्वस्त दरामध्ये इथे मिळणार आहेत. मुळात जेनेरिक औषधं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून औषधांचं जे मूळ केमिकल नाव जे असतं, कंटेनचं जे नाव असतं, त्याला आपण जेनेरिक औषधं म्हणतो. आणि हे स्वस्त असण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे मार्केटिंग याच्यामध्ये करत नाही. कारण आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर असल्या कारणाने जिथे आपण मेडिसिन औषधं तयार करतो तिथून डायरेक्ट तयार झाल्यानंतर इथे जगदंबा जनआरोग्यम स्टोअर मध्ये हा मेडिसिन्स येतात. त्यामुळे मध्ये येणारा जो खर्च आहे हा खर्च आमचा खूप प्रमाणात वाचतो. आणि तोच वाचलेला खर्च कमी किमतीच्या रूपामध्ये आम्ही पेशंटला इथे पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतो. हे औषधं जगभरात मान्य झालेले आहेत व स्वतः आपल्या भारत देशाचे पंतप्रधान त्यांना माननीय मोदी साहेब या औषधांचा प्रचार प्रसार करतात. दर वर्षी 7 मार्च हा जो दिवस आहे हा दिवस जेनेरिक दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि स्वतः मोदी साहेबांचा याला खूप मोठा पाठिंबा आहे. हा जगभरामध्ये, भारत देशामध्ये अतिशय अनेक अशी कुटुंब आहेत की ज्यांना औषधांचा खर्च परवडत नाही. तर तो औषधांचा खर्च जगदंबा जनआरोग्यम व जनआरोग्यमच्या सर्व ब्रांचेस मध्ये आम्ही अतिशय कमी किमतीत लोकांना ही औषधं पोहोच करत आहोत. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा, कुठलीही शंका मनात न ठेवता. कारण जेनेरिक औषधं हे तीच औषधी असतात जे आपण डॉक्टर लिहून देत असतात किंवा डॉक्टरांना ते लिहिण्यासाठी कायदा आहे, डॉक्टरांनी सुद्धा ते लिहावं असं कायदा सांगत असतो. त्यामुळे जेनेरिक औषधं सर्व दृष्टीने योग्य असून याचा उपयोग आपण सर्वांनी करावा अशी या निमित्ताने मी नम्र विनंती करतो. नमस्कार. आज आपण आपल्या राजूर गावामध्ये जे श्रीमंतांना आवडणारं आणि गरिबांना परवडणारं असे स्वस्त औषधी जनसेवा, जनआरोग्यम जनसेवा हे मेडिकल आपण राजूरमध्ये सुरू करीत आहोत. आज त्याचा उद्दिष्ट एकच आम्ही ठेवला की आज ह्या जेनरिकच्या माध्यमातून आज आपल्या 40गाव डांगणातील गोरगरीब जनता असेल किंबहुना श्रीमंत लोक असेल, सर्वांना ही लागणारे गोळ्यांचे जे प्रत्येक जणाला गोळ्या ह्या लागणाऱ्या असतात, हा उद्दिष्ट डोक्यात ठेवून आम्ही सर्व लोकांसाठी अल्प दरामध्ये सेवा देण्याचा मानस ठेवला. आणि आज ती गोष्ट राजूरमध्ये उदयास आणली.
उद्दिष्ट एकच आमचा की ह्या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचा पैसा वाचला पाहिजे. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे की हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण असे मी बघितले, वडील आजारी होते म्हणा, मी आजारी पडलो, त्यावेळेला असे भरपूर मी रुग्ण पेशंट बघितले का ते गोळ्यांवाचून वंचित राहायचे. आणि काही लोक जे डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्यानंतर अर्ध्या प्रमाणातच गोळ्या घ्यायचे का, तर पैसे नाही. हे मी 3 गोष्टी माझ्या निदर्शनास आल्यापासून मी त्या गोष्टीचा मानस केला आणि आमचे बंधू राहुल लामगे यांना सांगितलं का राहुल आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे राजूरमध्ये. आम्ही तेव्हापासून मग योगायोगाने आम्हाला आमच्या मित्राकडून याची हिंड मिळाली आणि आम्ही ते मनात घेतलं आणि या व्यवसायामध्ये उतरण्याचा मानस ठेवला. आणि आपल्याला ह्या व्यवसायात यायचंच असं आम्ही डोक्यामध्ये ठेवलं की आपल्या गोरगरीब जनतेची या माध्यमातून सेवा होईल, हा आमचा उद्दिष्ट होता. याच उद्दिष्टातून आज दिनांक 11 वार गुरुवार 11/12/2025 वार गुरुवार रोजी आज आपण जगदंबा जन आरोग्यम जेनरिक मेडिकलचं भव्य असा शुभारंभ माननीय माजी आमदार वैभवराव पिचड तसेच मविकी क्षेत्र येथील कोंडारनाथ महाराज तसेच जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सुनीताताई भांगरे, माजी सरपंच गणपतराव देशमुख तसेच उपसरपंच संतोष बनसोडे तसेच माजी तालुका अध्यक्ष माननीय यशवंतरावजी आभाळे, उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरतरावजी घाणे व सर्व जन आरोग्यम जेनरिक प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व CEO, डायरेक्टर मार्केटिंग, सेल्स मार्केटिंग तसेच संगमेरमधील अकोल्यामधील सर्व जन आरोग्यम जेनरिक मेडिकलचे संचालक हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि राजूरमधील जनतेला संबोधित केलं. आणि त्याच प्रमाणामध्ये राजूरमधील जनता, राजूरमधील ग्रामस्थ, खेडोपाडी असलेले ग्रामस्थ सर्व आज ह्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि त्यांचा जो जेनरिक विषयी जी कल्पना होती ती आमचे CEO पुलाटे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांपुढे मांडली आणि लोकांनाही त्या गोष्टीचं महत्त्व कळालं. ह्याच माध्यमातून असंच उपक्रम आम्ही हा फक्त लोकांना सेवा देण्याचा हा उपक्रम आम्ही राबवला. कुठलीही आम्हाला अशा अभिलाषा नाही, फक्त याच्या माध्यमातून 2 रुपये कुणाचे वाचावा, कुणाचा प्राण वाचावा, कोणी वंचित राहू नये हाच उद्दिष्ट ठेवून आज आम्ही ह्या दिवशी, आज गुरुवारचा दिवस स्वामींचा, ह्या दिवसा आज आम्ही ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केला आणि भव्य दिव्य असा सोहळा टाकला. धन्यवाद. सुराज्य मराठी संपादक युवराज हंगेकर, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.